शेतामध्ये कष्ट करून शेतकरी वेगवेगळी पिके घेत असतो. शेतकऱ्यांमध्ये पिकांबाबत स्पर्धा निर्माण व्हावी व जास्तीत जास्त उत्पादन शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधून काढावं यासाठी राज्य सरकारने पीक स्पर्धा आयोजित केली आहे. राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अशा 3 पातळ्यांवर ही स्पर्धा होणार आहे. या अंतर्गत विजेत्या शेतकऱ्यांना 50,000 बक्षीस मिळणार आहे. शेतकरी बंधूंनो नमस्कार. जालना जिल्ह्यामध्ये जे शेतकरी उत्कृष्ट प्रकारची शेती करतात, जे नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला ज्यांनी आहे आणि त्यांची उत्पादकता चांगली आहे, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी कृषी विभागातर्फे माझी अशी विनंती आहे की आपल्याकडे जालना जिल्ह्यामध्ये कडधान्य, गळीत धान्य, अन्नधान्य या पिकांच्या खरीप हंगामाकरता पीक स्पर्धा आपण आयोजित करीत आहोत. या पीक स्पर्धेमध्ये त्यांनी सहभागी व्हावं. तालुका स्तर, जिल्हा स्तर आणि राज्यस्तर या 3 स्तरावरती आपण याच्यासाठी बक्षीस आयोजित केलेले आहेत. मूग आणि उडीद या 2 पिकामध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत ही 31 जुलै आहे आणि सोयाबीन या पिकाकरता 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे. सर्वसाधारण आणि आदिवासी अशा 2 गटांमध्ये आपण ही स्पर्धा आयोजित करणार आहे. सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी 300 रुपये फी भरावी लागणार आहे. तर आदिवासी गटासाठी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी 150 रुपये एवढी फी आपण ठेवलेली आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, मूग व उडीद इत्यादी पिके असायला हवीत. या स्पर्धेत एकापेक्षा अधिक पिकांसाठी देखील शेतकरी सहभागी होऊ शकतात. या योजनेसाठी विहित नमुन्यातील अर्ज, ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, 7/12 किंवा 8 उतारा, जात प्रमाणपत्र आदिवासी असल्यास, पीक स्पर्धेत शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा व बँक खाते पासबुक इत्यादी गोष्टींची आवश्यकता असणार आहे. मूग आणि उडीद या 2 पिकांसाठी 31 जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, तर उर्वरित पिकांसाठी 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे. या स्पर्धेत विजेत्या शेतकऱ्यांना राज्य पातळीवर 50,000, जिल्हा पातळीवर 10,000 तर तालुका पातळीवर 5,000 एवढं प्रथम पारितोषिक मिळणार आहे. आदिवासी आणि सामान्य शेतकरी अशा 2 गटांमध्ये ही स्पर्धा होणार असून सामान्य गटातील शेतकऱ्यांसाठी 300 रुपये तर आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी 150 रुपये एवढे अर्जाचे शुल्क असणार आहे. या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलंय. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.